किमान 25 लाख रुपयांची ऑफर. काय मला पुरावा दिला का तिने कुणी? असं जे लोक बोलतात सांगा ना त्याला, म्हणा काय पुरावा द्या. उगाच हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. मी काय पहिलं वाक्य काय सांगितलं, मतांचं हे बघा, शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची मतं आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर असणाऱ्या स्थानिक आघाड्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्याही अनेक ठिकाणच्या आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे या सगळ्यांची बेरीज जर पाहिली ना तर पुढं महाविकास आघाडीचा टिकावच लागू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्ज भरायचा, शेवटच्या क्षणापर्यंत म्हणायचं अटीतटीची निवडणूक होणार, आम्ही महायुतीला त्यांची जागा दाखवू, हे मोठी मोठी वक्तव्ये संजय राऊत नेहमीच करतात. काय त्यातलं खरं होतं, काय खरं होत नाही. तसंच हे मोठ्या रकमेचे आकडे बोलायचे आणि आपलं त्यांना सवय आहे रोज सकाळी काहीतरी अशा पद्धतीचं भडक वक्तव्य करून, पण त्याच्यात त्याला काही त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही. नाशिकमधल्या महायुतीच्या ज्या सगळ्या बिघाडीचा जो परिणाम आहे तो राज्यभरातल्या इतर जागांवर ठेवू असं वाटतंय का आपल्याला, आणि काय कसं विश्लेषण? नाशिकमधल्या एक उमेदवार राहिलेला आहे. 2 गीतेबंधूंपैकी एका गीतेबंधूंनी अर्ज मागं घेतलेला आहे आणि दुसऱ्या गीतेबंधूंचा अर्ज काल वेळेत मागं होऊ शकला नाही. आता शिवसेनेच्या वतीनं आमचे ज्येष्ठ मंत्री माननीय उदय सामंत साहेब तिथं आहेत, गिरीश महाजन साहेब तिथं आहेत. त्यांची चर्चा बैठका सुरू आहेत. कदाचित त्यातनं सुद्धा काही सामंजस्यानं एक चांगला तोडगा निघू शकेल. बाळा माने भाजपमध्ये प्रवेश करतायत, मात्र हा प्रवेश करताना त्यांनी विनायक राऊतांवर एक आरोप केलाय की विनायक राऊत शेंडेंकडून रिचार्ज करून घेतात, अशा पद्धतीचा एक आरोप केला आहे. मला सांगा, बाळा मानेने अर्ज कोणाकडनं भरला होता? उभाटाकडनं, बरोबर आहे. काल अर्ज माघार घेईपर्यंत संजय राऊत म्हणायचे बाळा माने आमचे उमेदवार आहेत, आम्ही ताकदीनं लढणार, महायुतीला त्यांची जागा कोकणात दाखवणार, कोकणात उभाटा प्रबळ आहे. ही वाक्य तुम्ही काढा 2-3 दिवसापूर्वीची संजय राऊत साहेबांची. जेव्हा बाळा माने साहेबांना कळालं की आता हिथं संख्या बिरीजच नाही आपल्याकडं आणि विनाकारण आपला तिथं टिकाव लागणार नाही, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून अर्ज मागं घेतला की बाळा माने वाढी झाली. म्हणजे मग लगेच संजय राऊत त्यांच्यावर बोलायला लागली. असं नाही ना. आणि बाळा माने काय म्हटले विनायक राऊतांबद्दल, बरोबर काय म्हणले की विनायक राऊत कोणाची रिचार्जवर चालले. आता रिचार्जचा विषय नाही, पण अनेक लोक असे आहेत उभाटामध्ये असणारे की ते आत्म शिंदे साहेबांना मानतात. ते उघड सांगतात काही आमच्या तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळं आम्हाला इथं राहिलं, आम्ही इथं राहिलोय. पण अनेक लोक आमच्या लोकांच्या आम्ही शिवसेनेच्या आमच्या चांगल्या मोठ्या